भेंड्यांची भाजी करायची आपल्याला, त्यासाठी बघा मी 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या, लसूण घेतला, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतला. भेंड्या बघा असे चिरून घेतल्या. लसूण टाकला, हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या, मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता थोडा नंतर टाकायचा, तो तेलात टाकल्यावर उठतो. आता तिखट बनवण्यासाठी थोडस लाल तिखट 1 चमचा मिरची टाकायची, हळद टाकायची आणि आपल्याकडे थोडासा एव्हरेस्ट मसाला पण टाकायचा, छान चव लागते. थोडी हिंग पावडर पण टाकायची, थोडी कोथिंबीर टाकायची. चांगलंपणे हलवून घ्यायचं. आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकू. हे पण आता आपण चांगल्यापणे मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट तेलातच परतून घ्यायचा, म्हणजे भेंडी आपली चिकट होत नाही. आपण भेंडी टाकू. आता जी भेंडी टाकली ती आपण चांगलेपणे हलवून घ्यायची आहेत, जेणेकरून शेंगदाण्याचा कूट आणि काही मसाले भेंडी चांगल्यापणे मिक्स होईल आणि भेंडी चिकट होणार नाही. या पद्धतीने आपण पूर्णपणे व्यवस्थित हलवून घ्यायची. चमचा मीठ टाकायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ टाकू शकता. झाकण ठेवून द्यायचे, 10 मिनिटांनी बघू. हे बघा आपली भेंडी 10 मिनिटानंतर काढली तर बघा एकदम मस्त झाली आहे. कलर पण बघा किती छान हिरवागार दिसतोय आणि शिजली पण एकदम व्यवस्थित. 10 मिनिटात आपली भेंडी तयार. त्यानंतर आपण वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायची.